हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या मंगळवार 19 मेच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट आला आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये अवनी आणि विवानचं लग्न होऊ नये त्यामुळे राजाने चक्क पाण्या आणि धन्याला सांगून विवानला किडनॅप केलंय. विवान हा किडनॅप झालाय आणि चक्क अवनीच्या वडिलांच्या कन्स्ट्रक्शन साईटवरच त्याला किडनॅप करून ठेवलंय, त्याला बांधून ठेवलंय. पण अवनीचे बाबा खूप डेंजरस आहेत. त्यांनी आपल्या माणसांना पाठवलंय आणि सांगितलंय माझ्या जावयाला शोधून आणा आणि ज्यांनी कोणी त्याला किडनॅप केलं असेल त्यांना तिथल्या तिथं गाडा, तिथल्या तिथं मारून टाका. हे गुंड त्या साईटवर पोहोचले जेथे विमानला ठेवलंय आणि त्याच वेळेस तेथे पाण्या, धन्या आणि यशादासुद्धा होते. मग जर या गुंडांच्या हाती हे तिघे लागले तर यांचं काही खरं नाही. राजाने खरंच खूप मोठी रिस्क घेतली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पाण्या आणि धन्या हे दोघे घरातून बाहेर जाऊन राजाला भेटण्याचा विचार करत असतात आणि यशादा हा किचनमध्ये स्वयंपाक बनवत असतो, भाजी बनवत असतो. धन्या विचारतो, अरे पण जायचं कुठे? पाण्या सांगतो, थांब ना, यशादा घरात आहे, बाहेर गेल्यावर तुला सांगतो. आणि हे दोघे यशादाकडे पाहतात. त्याचा स्वयंपाक सुरू असतो. हे दोघे घराबाहेर पडणार इतक्यात धोंडी अण्णा घरी एकदम टाईट होऊन येतात, पूर्णपणे दारू पिऊन येतात आणि विचारतात, कुठे चाललात तुम्ही दोघे? तर धन्या त्यांना जागेवर बसवतो आणि सांगतो, वेट अँड वॉच. आणि पूर्ण दारू पिले असल्यामुळे, नशेत असल्यामुळे धोंडी अण्णा तेच रिपीट करू लागतात, वेट अँड वॉच. पाण्या म्हणतो, यशदा घरात आहे, तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा, आम्ही आलोच. असं म्हणून पाण्या आणि धन्या घरातून गायब होतात आणि धोंडी अण्णाचं वेट अँड वॉच हेच सुरू असतं. तेवढ्यात यशदा पाण्या आणि धन्याला आवाज देतो, ए पाण्या, ए धन्या. पण हे दोघे काही ओ देत नाही आणि यशदा बाहेर येतो. धोंडी अण्णाला विचारतो, कुठे गेलेत पोरं? तर अण्णाचं तेच सुरू असतं, वेट अँड वॉच. तेवढ्यात यशदाला पाण्याच्या गाडीचा आवाज येतो. तो बाहेर डोकावून पाहतो तर पाण्या आणि धन्या बाहेर निघालेत हे त्याला दिसतं आणि त्याला समजतं नक्कीच हे राजाला भेटायला चाललेत. त्यामुळे यशदा चांगलाच घाबरतो. तेवढ्यात सुलू आत्या आणि नमीसुद्धा पाहतात की पाण्या आणि धन्या हे दोघे घराबाहेर गेले आहेत. यशदा हा धोंडी अण्णाला सांगतो, तुम्ही भाजीवर लक्ष ठेवा, मी आत्ता आलोच. आणि लगेच धोंडी अण्णा विचारतो, भाजीवर? अरे पण भाजी कुठे? यशदा धोंडी अण्णाला पकडून भाजी समोर आणून उभं करतो आणि म्हणतो, भाजीवर लक्ष ठेवा, मी आलोच आता. यशदासुद्धा घराबाहेर पडतो आणि सायकलवर पाण्या आणि धन्याचा पाठलाग करतो. सुलू आत्या आणि नमीसुद्धा हे पाहतात. नेमकं यांचं चाललंय तरी काय हाच प्रश्न त्यांना पडतो. सुलू आत्या म्हणते, एवढ्या रात्री त्या धोंड्याला घरात एकट्या सोडून हे पोरं बाहेर चाललेत, नक्कीच काहीतरी मोठा कांड करणारे. नमी विचारते, पण करणार तरी काय? आपण त्यांच्या मागे जाऊन पाहायचं का? मी जाते त्यांच्या मागं. तर सुलू आत्या म्हणते, ए डोक्याला हिड्याक, गप्प बस. पण नक्कीच काहीतरी कांड होणार आहे एवढं मात्र खरं. इकडे राजा नाक्यावर धन्या आणि पाण्याची वाट पाहत असतो. हे दोघे तेथे पोहोचतात. राजा विचारतो, यशदाला कळत नाही ना? तर धन्या सांगतो, नाही कळलं. आणि अण्णासुद्धा फुल टाईट होते, तू सांग आम्हाला कशाला बोलवलंय? तर राजा सांगतो, अरे आपल्याला अवनी मॅडमची मदत करायला पाहिजे रे, खरंच त्यांना खूप गरज आहे, त्यांचं हे लग्न व्हायला नको. तेवढ्यात धन्या पाहतो की यशदा आलाय आणि धन्या म्हणतो, त्या मॅडमची मदत करू की नाही माहीत नाही, पण आपण आता सगळे मार खाणार आहोत. सगळेजण हे यशदाला पाहतात. राजा, धन्या, पाण्या चांगलेच घाबरतात. यशदा सायकलवरून खाली उतरतो आणि राजाला ठणकावून सांगतो, राजा तू ड्रायव्हर म्हणून तेथे गेलाय, तुझं काम कर, त्या पोरीच्या लग्नात काड्या करू नकोस. तर राजा म्हणतो, अरे यशदा त्या पोरीला खूप गरज आहे रे, तो पोरगा चांगला नाही आहे. तर यशदा म्हणतो, म्हणजे त्या पोरीच्या बापापेक्षा तुला जास्त कळतं का? राजा म्हणतो, तसं नाही, पण तो पोरगा चांगला नाही आहे, तू माझं ऐकून तरी घे. यशदा त्याला समजावून सांगतो, राजा मी तुला शेवटचं सांगतोय, तू तेथे ड्रायव्हर म्हणून काम करायला गेलाय, गाडी चालव, तुझं डोकं नका चालू. पण राजा काहीच ऐकून घ्यायला तयार होत नाही. तो त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तो पोरगा खूप वाईट आहे, त्या मॅडम खूप चांगल्या आहेत.
तर यशोदा चिडून विचारतो, तुझा प्रॉब्लेम नेमका आहे तरी काय? राजा म्हणतो, आहे मला प्रॉब्लेम, कारण मला ती पोरगी आवडते. हे ऐकून या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. धन्या विचारतो, अय्यो, तुला ती पोरगी आवडते? अरे तू बोलला बस झालं, तू फक्त सांग मला ती पोरीला कुठून पळून आणायचंय. मी एकटा जातो, मी एकटा पळून आणतो तिला, तू फक्त सांग कुठे राहते ती. यशोदा चिडून म्हणतो, ए धन्या गप हो बाजूला. आणि मग यशोदा राजाला समजावून सांगतो, राजा, चंद्र पाण्यात पाहिला ना म्हणजे चंद्र हाताला लागत नसतो. ती मोठ्या घरची पोरगी आहे, ती आपल्या घरात कधीच लग्न करून येणार नाही. आणि तिचं ते लग्न मोडलं म्हणजे ती तुझ्याशी लग्न करेल असं होत नाही. आणि आपल्या घरात आधीपासूनच काय कमी राडे आहे का? आपल्या घराला इतका मोठा त्या आत्याचा शाप आहे. त्यामुळे तू हे सगळं करू नको, कामाकडे लक्ष दे. तर पाण्या म्हणतो, अरे यशोदा. तर यशोदा चिडून म्हणतो, ए पाण्या, तू गप्प बस. तू तर नेहमी म्हणतोस ना की असे कुटाणे करायचे नाही. आधीच आपल्या डोक्याला काय कमी हेड्याक आहे का? मग हे कशाला करायचं? राजा चिडून म्हणतो, यशोदा, मी फक्त त्या पोरीवर प्रेम करतो म्हणून तिचं लग्न मोडत नाहीये. अरे तो पोरगा चांगला नाहीये, मी पाहिले ना माझ्या डोळ्याने. त्याने कसा अवनी मॅडमचा हात मुरगाळला होता. आणि जर त्याचं आणि अवनी मॅडमचं लग्न झालं ना तर तो त्यांना घेऊन कॅनडाला जाईल. तेथे गेल्यावर त्यांना मारेल, त्यांना घरकाम करायला सांगेल, मारहाण करेल. आणि मला तर भीती वाटतेय या सगळ्या त्रासाला कंटाळून एखादा दिवस त्या स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतील. अरे आपण किती बातम्या ऐकतो. आणि फक्त अवनी मॅडम मला आवडतात म्हणून नाही, तर दुसऱ्या कोणत्याही बाईला हा त्रास झाला असताना तरी मी असंच म्हटलं असतं. त्यामुळे त्यामुळे मला हे लग्न होऊ द्यायचं नाहीये. सगळ्यांना राजाचं म्हणणं पटत असतं, पण यशोदा हा राजाला समजावून सांगतो, राजा, तिच्या आईबापाने तिच्यासाठी चांगला मुलगा निवडला आहे. आणि तिच्या आईबापाला आपल्या मुलीचं भलं बुरं सगळं समजतं ना. आपण कशाला लक्ष द्यायचं? अरे आपल्या घरात पहिलेच कमी राडे आहे का रे? कशाला उगाच आपल्याला या सगळ्या फंद्यात पडायचं आहे? आधीच लोक आपल्या घराबद्दल काय बोलतात आणि आता म्हणतील की यांचं स्वतःचं लग्न होत नाहीये म्हणून हे लोकांचे लग्न मोडताय. राजाला खूप वाईट वाटतं. पाण्या हा सुद्धा राजाला समजवण्याचा प्रयत्न करतो, अरे राजा, यशोदा बरोबर बोलतोय. आधीच आपल्या घरात कमी राडे आहे का? कमी टेन्शन आहे का? अजून एक टेन्शन कशाला ओढवून घ्यायचं? आपलं काय करायचंय? जे होईल त्या पुरीच्या नशिबाने होईल. यशोदा हा राजाला म्हणतो, चल राजा, जेवलास का तू? चल घरी जेवायला. राजा घरी जेवायला नकार देतो. यशोदा हा पाण्याला म्हणतो, चल पाण्या घरी. पाण्या धन्या पुढे जातात. यशोदा राजाला समजावून सांगतो, कामाकडे लक्ष दे, या सगळ्या गोष्टींचा विचार करू नको. आणि मग हे तिघे भाऊ घरी जाऊ लागतात. राजा त्यांच्याकडे पाहतो, पण कुणीच माझी मदत करायला तयार नाही आहे म्हणून त्याला खूप वाईट वाटतं. आणि इकडे यशोदाने अन्नाला भाजीवर लक्ष ठेवायला सांगितलं असतं, पण ही भाजी जळते आणि संपूर्ण घरभर धूर होतो. सुलवात्या आणि नमी हे पाहतात. सुलवात्या घाबरून म्हणते, हे घरातून किती धूर येतोय, घराला आग लागली की काय? आणि सुलवात्या नमी घराजवळ धावत पळत येतात आणि जोर जोरात आरडाओरडा करू लागतात, ए माझ्या घराला आग लागली, ए माझ्या घराला लागली, आग विझवा रे, आग कुणीतरी विझवा रे. आणि इकडे आपले धोंडी अण्णा या भाजीवर लक्ष ठेवून असतात. भाजी जागची हलता कामा नये, पण गॅस बंद करायचं त्यांना काही सुचत नाही. इकडे अवनी ही नेहमीप्रमाणे राजाला जेवण देण्यासाठी घराबाहेर येते, पण राजा तर भावांना भेटायला गेलाय. त्यामुळे राजा तिला काही दिसत नाही. ती आजूबाजूला पाहते, पण राजा दिसत नाही. त्यामुळे अवनी ही पुन्हा घरात जात असते. तेवढ्यात राजा तेथे येतो आणि अवनीला आवाज देतो, अवनी मॅडम. अवनी पुढे येते आणि राजाला म्हणते, घे जेवण करून. राजा म्हणतो, तुम्ही मला शोधत होता ना? सॉरी, मी फोनवर होतो. अवनी म्हणते, नो प्रॉब्लेम, जेवण करून घे. पण राजा हा खूप नाराज असतो, कारण त्याच्या भावांनी मदत करायला नकार दिलेला असतो. अवनीला हे समजतं. राजा जेवणाचं ताट घेतो, बेंचवर जाऊन बसतो. अवनी ही त्याच्या शेजारी जाऊन बसते, पण राजाचा चेहरा उतरलाय, तो नाराज आहे हे अवनीच्या लक्षात येतं. अवनी विचारते, काय झालंय? पण राजा काहीच बोलत नाही आणि त्याचं त्याच्या जेवणाच्या ताटाकडे पाहत असतो. अवनी विचारते, नेमकं काय झालंय? रोज तर खूप उत्साहात असतो, नेहमी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, याऊन ते याऊन, पण आज तर तू काहीच बोलत नाहीये, काय झालंय? राजा अजूनसुद्धा काहीच बोलत नाही. अवनी म्हणते, कळलंय मला, माझ्या बाबांनी थोडा दम दिला आणि तू घाबरला. तू सुद्धा घाबरलास ना, मी सुद्धा घाबरली. जाऊ दे, शेवटी माझं लग्न होणारच आहे, त्यात तू तरी काय करणार आहे? राजाला खूप वाईट वाटतं. आणि अवनी ही आपला मोबाईल पाहते, तर त्यामध्ये काहीतरी असं असतं जे पाहून अवनी हसू लागते.
राजा हा तिच्याकडे पाहतो पण तिला काही विचारत नाही. अवनी म्हणते, हा दादासुद्धा ना एरवी तर बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत नाही, पण आता रील बनवतोय. राजा विचारतो कोणती रील. अवनी त्याला मोबाईल देते आणि राजा हा मोबाईल पाहतो. यात महेशने अवनीबरोबरचे लहानपणापासूनचे सगळे फोटो बनवून एक रील बनवलेली असते. राजा ही रील पाहतो आणि त्यात त्याला अवनीचा लहानपणीचा फोटो दिसतो. फ्रेंड्स, या मालिकेचा पहिला एपिसोड तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला आठवत असेल की अवनीने लहानपणी राजा आणि पाण्याची 200 रुपये देऊन मदत केली होती जेव्हा त्यांचा अपघात झाला होता, आणि तेव्हासुद्धा राजाला अवनी खूप आवडली होती. हा फोटो पाहून राजाला मोठा धक्काच बसतो. राजा एकदा या फोटोकडे पाहतो, एकदा अवनीकडे पाहतो आणि तो खूप खुश होतो, चक्क हसू लागतो की ही तीच मुलगी आहे जी लहानपणी आपल्याला भेटली होती आणि आज पुन्हा एकदा ती आपल्याला भेटली आहे. आणि राजा ही रील लाईक करतो. अवनी चिडून म्हणते, लाईक कशाला केली? मला नव्हती लाईक करायची, तू ना काही पण करतोस, असं म्हणून अवनी घरामध्ये निघून जाते. आणि राजा भलताच खुश होतो आणि म्हणतो, देवी आई, तू जाणून बुजून या मुलीला माझ्या आयुष्यात परत आणलं ना, हा तुझाच काहीतरी संकेत आहे. आणि राजा खूप खुश असतो की लहानपणी ती आवडलेली मुलगी आता मला मोठी झाल्यावर सुद्धा खूप आवडतीये, तिची आणि माझी भेट झाली. आणि इकडे धोंडे अण्णाच्या घरातून धूर बाहेर निघतच असतो. सुलो आत्या आणि नमी घराबाहेरच असतात. सुलो आत्या जोरजोरात आरडाओरडा करत असते, ए कुणीतरी आग विझवा रे, माझ्या घराला आग लागली, माझ्या घराला आग लागली. आणि तेवढ्यात यशा, धन्या, पाण्या हे सगळे घरात पोहोचतात आणि घरातून धूर बाहेर पडतोय. ते घरात धावत पळत जातात. यशादा जाऊन पाहतो तर अण्णा अजूनसुद्धा या कढईसमोरच मस्त उभे असतात भाजीवर लक्ष ठेवून. यशोदा विचारतो, अण्णा गॅस बंद करायचा ना, सगळी भाजी जळून गेली, किती धूर झालाय घरभर. तर अण्णा म्हणतात, अरे तूच तर म्हणाला होता लक्ष ठेवायचं भाजीकडे, ठेवलंय मी लक्ष. यशोदा चिडून म्हणतो, अहो ते काय माणूस आहे का, त्याला हालचाल करू द्यायची नाही, गॅस बंद करायचा ना. पाण्या आणि धन्या धोंडे अण्णाला बाहेर घेऊन जातात आणि यशोदा या कढईमध्ये पाणी ओततो. सुलो आत्या जोरजोरात ओरडू लागते, ए धोंड्या, माझ्या घराला आग नाही लावायची बरं का, माझं घर सुखरूप ठेव, नाहीतर मी तुला सोडणार नाही. धन्या चिडून म्हणतो, ए आत्या निघ इथून, भाजी करपली होती, घराला काय आग बिग नाही लावली आहे. तर सुलो आत्या म्हणते, ए मला नको अक्कल शिकू, माझं बारीक लक्ष असतं घराकडं. धोंडी अण्णा म्हणतो, ए यशा खूप भूक लागली आहे, लवकर जेवण दे. यशोदा म्हणतो, हा बनवतो दुसरी भाजी. नमी म्हणते, ए यशा भाजी करपली का, मी देऊ का आमच्या घरातली भाजी, चांगली भाजी बनवली आहे. सुलो आत्या चिडून म्हणते, ए तुला लय पुळका आला का ग, डोक्याला हेड्याक, चल घरी. आणि सुलो आत्या नमीला पळवत पळवत आपल्या घरी निघून जाते. आणि धोंडी अण्णा मात्र भूक लागली आहे, भूक लागली आहे अशीच त्यांची बडबड सुरू असते. यशा आणि पाण्या त्याच्यावर खूप चिडतात. थोड्या वेळानंतर घरातील सगळेजण शांत असतात, जेवणं झालेली असतात आणि झोपायची तयारी सुरू असते. पाण्या त्याचा मोबाईल वापरत असतो. यशा, धन्या निवांत बसलेले असतात आणि तेवढ्यात पाण्याला राजाचा कॉल येतो. पाण्या फोन उचलतो. राजा म्हणतो, पाण्या, अवनी मॅडमला आपण मदत करायला पाहिजे. पाण्या म्हणतो, थांब 1 मिनटं. पाण्या हा यशोदाला म्हणतो, हे यशोदा गॅसचा वास येतोय रे. यशोदा घाबरून उठतो आणि म्हणतो, गॅसचा वास येतोय. तो वास घेतो पण त्याला काही वास येत नाही. यशोदा म्हणतो, नाही नाही गॅसचा वास येत नाहीये. धन्या म्हणतो, नाही मला पण येत नाहीये. तर पाण्या म्हणतो, निवांत घ्या शांतपणे, येतोय वास पहा. यशोदा म्हणतो, नाही मला अजून येत नाहीये. तर पाण्या म्हणतो, हा हा मला येतोय येतोय येतोय. यशोदा घाबरून म्हणतो, अरे काहीतरी करावंच लागेल त्या गॅसच्या पाईपचं. यशोदा निघून जातो आणि मग धन्या हा पाण्याला सांगतो, गेला का यशोदा, माझं ऐक, आपल्याला अवनी मॅडमची मदत करायला पाहिजे. पाण्या विचारतो, अरे तुला समजून सांगितलं ना, आपण कशाला त्यांच्या मॅटरमध्ये लक्ष घालायचं आहे. तर राजा म्हणतो, अरे तुला माहिती आहे का, त्यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. पाण्या विचारतो, आपल्यावर उपकार, कसले उपकार आणि कधी केले त्यांनी आपल्यावर उपकार. राजा त्याला आठवण करून देतो. पाण्या तुला आठवतंय का, लहानपणी एकदा धन्या खूप रडत होता आणि त्याला दूध हवं होतं. आपण अण्णांच्या दारूच्या बाटल्या विकायला निघालो आणि रस्त्यात आपला ॲक्सिडेंट झाला. मग ती एक मुलगी बाहेर आली, तिने आपली बाजू घेतली आणि आपल्याला 200 रुपये दिले होते. पाण्याला सुद्धा हे सगळं आठवतं. राजा सांगतो, अरे ही तीच मुलगी आहे जिने आपल्याला 200 रुपये दिले होते. हे ऐकून पाण्याला सुद्धा आश्चर्य वाटतं. राजा सांगतो, आता तूच मला सांग, त्या काळी या पोरीने आपल्याला 200 रुपये दिले म्हणजे आपल्यावर उपकारच केले ना रे. आपल्या धन्याच्या डोळ्यात पाणी येऊ नये
म्हणून तिने आपल्याला मदत केली आणि आज तिच्या डोळ्यात पाणी आलंय, तर ते पाणी येऊ नये यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे ना. आपण त्या 200 रुपयांचे उपकार फेडायला पाहिजे. पाण्या म्हणतो, काय राजा, तुझ्याकडे सारे 200 रुपये नाही का? 200 रुपये देऊन टाकायचे तिला आणि उपकाराची परतफेड करून टाकायची. राजा चिडून म्हणतो, मूर्ख आहेस का रे तू? काय 200 रुपयासाठी मी तुला फोन करेल का? आणि उपकारांची परतफेड अशी करायची असते का 200 रुपये परत देऊन? तर पाण्या म्हणतो, अरे चेष्टा करत होतो, सांग काय करायचं आहे? राजा म्हणतो, ऐक, माझ्याकडे एक प्लॅन आहे. या प्लॅननुसार आपण सगळं केलं ना, तर त्यांचं त्या विमानशी लग्न व्हायचं नाही. राजा आपला सगळा प्लॅन पाण्याला सांगतो, पण हा नेमका प्लॅन आहे तरी काय हे आपल्याला काही कळत नाही. आपल्याला ते काहीच सांगत नाही. मग हा नेमका प्लॅन काय आहे हे आपल्याला थोड्या वेळाने कळणार आहे. परंतु हा प्लॅन खूपच जास्त डेंजरस आहे आणि आता काय होतं हे पाहायला खूप मजा येणार आहे. राजा मात्र खुश असतो, कारण त्याला असं वाटतं की हा प्लॅन नक्कीच काम करेल. तेवढ्यात यशोदा जागेवर येऊन बसतो आणि म्हणतो, नाही रे, काही गॅसचा वास येत नव्हता, भास होता तो आपला. पाण्या हा फोनवर बोलून आपल्या जागेवर येऊन बसतो. यशोदा विचारतो, काय रे, कोपऱ्यात जाऊन कोणाशी बोलत होता? पाण्या म्हणतो, मी नाही. तेवढ्यात धन्या सांगतो, त्या जेवलास का पुरीशी बोलत होता काय? पाण्या चिडून म्हणतो, ए धन्या, तुला एकदा सांगितलं बरं का, त्या पुरी येऊन मला चिडवायचं नाही. आणि पाण्या धन्याला मारू लागतो. यशोदा त्यांना वाचवायला येतो आणि त्यांची मस्ती सुरू होते. पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो आणि अवनीच्या घरी आज रजिस्टर मॅरेज असतं अवनी आणि विवानचं. त्यामुळे घरात लग्नाची लगबग सुरू असते. तेव्हा अवनीचे वडील महेश हे काहीतरी डॉक्युमेंट्स पाहत असतात. अवनीचे वडील विवानला फोन लावत असतात. तर अवनीची आई, अहो तुमचा चहा पिऊन झालाय का? तुम्हाला काही खायला देऊ का? तर बाबा म्हणतात, अगं बाई थांब ना, विवानला फोन लावलाय, शांत बस. फोन लागतो आणि बाबा म्हणतात, विवान आज रजिस्टर मॅरेज आहे, सगळे डॉक्युमेंट्स घेऊन ये, एक सुद्धा डॉक्युमेंट मागे राहता कामा नये. विवान म्हणतो हो. बाबा फोन कट करतात आणि अवनीच्या आईला सांगतात, अवनी तयार झाली की नाही, लवकर तिला खाली बोलव. अवनीची आई स्वातीला आवाज देते, स्वाती. तर बाबा म्हणतात, अगं स्वाती नाही, अवनीला बोलव, या बाईचं सुद्धा खरं नाही. असं म्हणून बाबा घराबाहेर निघून जातात. आई पुन्हा एकदा स्वातीला आवाज देते की अवनीला खाली घेऊन ये. आणि इकडे अवनी ही लग्नासाठी तयार झालेली असते. पिंक कलरच्या साडीत ती अतिशय सुंदर दिसत असते, परंतु लग्न करण्याची तिची इच्छा नसते. ती मनात विचार करते, शेवटी लग्नाचा दिवस आलाच. बाबांनी माझं काय ऐकून घेतलं नाही, आई वहिनी दादा कुणीच माझं काय ऐकून घेतलं नाही. आणि आज माझं लग्न त्या विमानशी होणार आणि माझी सगळी स्वप्न धुळीस मिळणार. मी गोल्ड मेडल मिळवलं, मला माझ्या स्वप्नातली घरं बांधायची होती, पण ते काहीच घडणार नाही. असा विचार करून अवनी खूप दुःखी होते आणि रडत असते. तेवढ्यात स्वाती तेथे येते आणि म्हणते, अवनी झालीस का तयार? अवनी खूप दुःखी असते आणि म्हणते, तयार तर झाली आहे, पण मी लग्नासाठी तयार नाही आहे. स्वाती तिला समजवण्याचा प्रयत्न करते, अवनी हे सगळं बाबांनी तुझ्यासाठी ठरवलं आहे आणि जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. पण अवनी तिला सांगते, नाही, मला लग्न करायचं नाही आहे, पण तुझ्याशी बोलून तरी काय फायदा आहे? अवनी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, तुझं भविष्य हे नक्कीच चांगलं असेल. तर अवनी म्हणते, माझं भविष्य संपलं आहे हे तुलाही चांगलंच माहिती आहे, जाऊ दे, बोलून काही फायदा नाही आहे. अवनी दुःखी होऊन बाहेर पडते. त्यामुळे स्वातीलाही वाईट वाटतं. दोघीही रूम बाहेर येतात. तर इकडे राजा विचार करत असतो, प्लॅननुसार सगळं झालं असेल की नाही, त्या धन्या आणि पाण्याला तो पहिलवान आवरला गेला असेल की नाही, असाच विचार करत करत राजा घरामध्ये येतो. घरामध्ये अवनीचे आई बाबा कुणीच नसतं आणि त्याच वेळेस अवनी आणि स्वाती त्यांच्या रूममधून बाहेर येतात. अवनीकडे पाहून राजा खूप खुश होतो. अवनी सुंदर दिसत असते. राजा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. तेवढ्यात अवनीची आई तेथे येते आणि अवनीला पाहून तिलाही आनंद होतो आणि ती म्हणते, किती छान दिसतेस, किती गोड दिसतेस, तुला कोणाची नजर नको लागायला. अवनी मनात विचार करते, येथे माझ्या संपूर्ण आयुष्याला दृष्ट लागली आहे, अशी बोटं मोडून ही दृष्ट काही गायब होणार नाही आहे. अवनीचं तोंड पडलेलंच असतं. आणि मग अवनीची आई ही स्वातीला सांगते, स्वाती जा पूजेचं सगळं सामान घेऊन ये. स्वाती ही आतल्या खोलीत निघून जाते. अवनीची आईसुद्धा निघून जाते आणि तेवढ्यात राजा अवनीसाठी पाणी घेऊन येतो. अवनीला पाणी देतो आणि सांगतो, खूप छान दिसताय. अवनी काहीच बोलत नाही. राजा अवनीला समजावून सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे, सगळं छान होणार आहे. पण अवनीला कळत नाही
की राजा नेमकं कशाबद्दल बोलतोय आणि तो नेमकं काय करणार आहे. आणि तेवढ्यात अवनीचे बाबा तेथे येतात. राजा चांगलाच घाबरतो, काय करावं त्याला कळत नाही आणि तो फुलांच्या माळा नीट करू लागतो. बाबा त्याला म्हणतात, हे काय करतोस रे इथे? तर राजा सांगतो, नाही नाही, या फुलांच्या माळा नीट करतोय. बाबा त्याच्या हातात फाईल देतात आणि म्हणतात, जा गाडीत ही फाईल ठेवून ये आणि बाहेरच थांब. राजा निघून जातो. तेवढ्यात बाबा अवनीकडे पाहतात आणि अवनीकडे एकटक पाहतच राहतात. बाबा हे अवनीला खुर्चीवर बसवतात. तेवढ्यात अवनीची आई तेथे येते. बाबा अवनीला म्हणतात, अवनी माझा तर विश्वासच बसत नाहीये, आज तुझं लग्न आहे. बाबा खूप इमोशनल होतात आणि सांगतात, तू एवढीशी होतीस, या घरात दुडूदुडू धावायचीस. आणि तुला एक गोष्ट सांगू का, सिक्रेट आहे बरं का आपलं, या घरात आहे ना मी तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम केलं आहे. हे ऐकून अवनी खूप खुश होते. बाबा सांगतात, अजूनही मला आठवतंय, नुसते हट्ट, बाबा मला हे पाहिजे, बाबा मला ते पाहिजे, कायम हट्ट करायची आणि मी तुझा प्रत्येक हट्ट पूर्ण केला. अवनी बाळा, आता तुझं लग्न होतंय, तू माझ्यापासून दूर निघून जाशील, या घरात नाही राहणार आणि मग या घरात फक्त तुझ्या आठवणी राहतील. असं म्हणून बाबांच्या डोळ्यात पाणी येतं, ते रडू लागतात. अवनीच्या आईच्याही डोळ्यात पाणी येतं, अवनीसुद्धा इमोशनल होते. बाबांच्या तोंडून शब्दच फुटत नाही, त्यामुळे अवनीलाही वाईट वाटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, राजाने एक खूप खतरनाक प्लॅन बनवला आहे. पाण्या आणि धन्याच्या मदतीने त्यांनी चक्क आपल्या विमान खानापुरेला पहिलवान बाउन्सरला किडनॅप केलंय. एका बांधकामाच्या साईटवर त्याला बांधून ठेवलंय. पण त्याच वेळेस आपला यशादा तेथे पोहोचणार आणि त्याला दिसेल की एका माणसाला येथे बांधून ठेवलंय. ही गोष्ट आपल्या अवनीच्या बाबांना सुद्धा समजणार. त्यांना खूप राग येईल आणि ते चिडून म्हणतील, कोणाची हिंमत झाली या चंद्रकांत देशमानेच्या जावयाला कोंडून ठेवण्याची. आणि राजा हा अवनीला सांगणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्या त्या बाउन्सरला मी किडनॅप केलं आहे आणि अशा ठिकाणी ठेवलं आहे ना जे कोणालाच कळणार नाही. तुमच्याच बांधकामाच्या साईटवर त्याला मी डांबून ठेवलं आहे. तुमचा भाऊ त्याला अख्ख्या जगभर शोधेल पण तेथे काही शोधणार नाही. आणि त्याच वेळेस महेश आपल्या साईटवर पोहोचणार. पाण्या, धन्या, यशादा तेथेच लपलेले असतील आणि अवनीचे बाबा आपल्या गुंडांना फोन करून सांगतील, माझ्या जावयाला शोधून काढा आणि त्या गुंडांना तेथेच जिवंत गाडा ज्यांनी माझ्या जावयाला किडनॅप केलं आहे. म्हणजे आता आपल्या यशादा, पाण्या आणि धन्याचा जीवसुद्धा धोक्यात आहे. अवनीचे बाबा खूप डेंजरस आहे आणि जर महेश आणि अवनीच्या बाबांच्या गुंडांच्या हाती हे तिघे लागले तर यांचं काही खरं नाही. राजाने खरंच खूप मोठी रिस्क घेतली आहे, त्यांचा जीव धोक्यात घातला आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, राजाचा हा प्लॅन यशस्वी होणार का? अवनी आणि विवांचं रजिस्टर मॅरेज कॅन्सल होणार का? धन्या, पाण्या, यशदा या चंद्रकांतच्या गुंडांच्या तावडीत सापडणार का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.